नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी बालभारती। आज आपण पाठ पाहणार आहोत सुरांची जादूगिरी। त्याआधी आपल्या या शैक्षणिक चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक आणि शेअर करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला यापुढील सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। सुरांची जादूगिरी या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर ता भोसले, ज्यांचं पूर्ण नाव आहे दशरथ तायाप्पा भोसले। जन्म त्यांचा 8 मे 1935 झालेला आहे। परिचय बघू आपण। प्रसिद्ध लेखक व अभ्यासू वक्ते। त्यांचे कथा, कादंबरी, समीक्षा, ललित लेख असं विपुल लिखाण त्यांचं प्रसिद्ध आहे। ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, तेथील समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या विविध कथांमधून आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील सौंदर्य, माणसातील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखनही त्यांनी केलेलं आहे। इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस हे कथासंग्रह आहेत। परिघावरची माणसं, पार आणि शिवार हे ललित लेखन आहे। समीक्षा आणि संवाद, साहित्य, आस्वाद आणि अनुभव ही समीक्षात्मक पुस्तकं आहेत। शिक्षणातील अधिक उणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तकं प्रसिद्ध आहेत। त्यांना महर्षी रा शिंदे पुरस्कार, भैरू रतन दमानी पुरस्कार यासारख्या जवळजवळ 52हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे। प्रस्तुत पाठ ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथली संस्कृती आणि तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध स्वरूपाचे आवाज, तेथील निसर्ग सान्निध्यामुळे निसर्गातील पशुपक्षी आहेत, झाडं, ग्रामीण जीवनातील विविध कामं करताना होणारे विविध आवाज हे जगण्यामध्ये आनंद निर्माण करत असतात। या अशा विविध आवाजांचं सुंदर वर्णन या पाठाच्या माध्यमातून लेखक डॉक्टर भोसले यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत। ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की या ठिकाणची संस्कृती, या जगण्यातला आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर ग्रामीण भागातली जी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमधल्या ज्या काही घडामोडी आहेत ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष अनुभवतो त्यावेळेला आपल्याला जगण्यातला आनंद कळतो। आणि म्हणून निसर्गातल्या वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज आहेत, झाडे, ग्रामीण जीवनातले विविध कामं करताना होणारे वेगवेगळे आवाज, या सगळ्या गोष्टींची ओळख लेखकांनी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून करून दिलेली आहे। वेगवेगळे पशुपक्षी या ठिकाणी दाखवलेल्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि त्या वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचं राहणीमान, त्या वेगवेगळ्या पशुपक्ष्यांमुळे निर्माण होणारे आवाज जे आपल्याला सर्वांना परिचित आहेत। आज आपण बघतोय पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे, वैश्विक तापमान वाढलेलं आहे आणि ज्याचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो। ज्या योगे बरेच असे पशुपक्षी प्राणी जे आहेत ते काळाच्या ओघात नष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून त्या प्राण्यांचं जतन सुद्धा आपण करावं। या प्राण्यांपासून मिळणारा, या प्राण्यांच्या सानिध्यात आपण गेल्यानंतर, या निसर्गाच्या सानिध्यात आपण गेल्यानंतर जे वेगवेगळे आवाज त्या ठिकाणी निर्माण होतात त्याच्यातून जगल्याचा आनंद आपल्याला प्राप्त होत असतो। अशी अनुभूती या पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेली आहे। अगदी भल्या पहाटे आपण बघतो, अगदी सकाळच्या वेळेला
अजून पुरती जाग आलेली आपल्याला नसते, त्यावेळेला खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. आज आपल्याला बघायला मिळतं की शहरी भागामध्ये आपण पाहतो की आपण आपल्या घड्याळावरती, आपल्या मोबाईलवरती सकाळी उठण्यासाठी बेल लावत असतो, अलाराम लावत असतो. परंतु ग्रामीण भागामध्ये हा कोंबडा मात्र त्या गावातल्या लोकांसाठी अलाराम किंवा जाग करण्याचं काम, गावाला जाग करण्याचं काम करत असतो. अशी त्याची सकाळ झालेली आहे. त्यांनी सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे आणि ती सुरुवात तो करत असतो गावामध्ये. रात्रीच्या 3-3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानांनी आसमंत भरून टाकायला सुरुवात करतो. हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते. सादाला प्रतिसाद मिळतो. एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली. कोंबडा ज्या वेळेला आरवतो त्याला बांग देणं असं म्हणतात की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना जणू काही कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. एका विशिष्ट लयीत आणि ठेक्यामध्ये पहाटेला घातलेली साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साद घालत असतो. अगदी कर्णमधुर असा आवाज आपल्या कानावरती त्या ठिकाणी पडतो. त्यानंतर संगीताचं दुसरं वाद्य हळूहळू वाजायला लागतं आणि ते वाद्य म्हणजे काय तर घरातलं दळणाचं जातं. पूर्वी मिक्सर नव्हते, पूर्वी चक्क्या नव्हत्या दळण दळायच्या. मग त्यावेळेला घरातली गृहिणी भल्या सकाळी उठून जात्यावरती दळण दळायची. बघा, चित्रामध्ये दाखवलेलं आहे आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये काही घरांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. मग या जात्यातून सुद्धा अगदी छानसा आवाज बाहेर पडतो, हे या ठिकाणी लेखकांनी दाखवलेलं आहे. घराघरातल्या बायका कोंबड्यांच्या बांगेबरोबर जाग्या होतात. चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत सकाळची वेळ असते. भल्या पहाटे कोंबडा ज्या वेळेला आरवतो, कोंबडा ज्या वेळेला बांग देतो आणि ते अनेक कोंबडे ज्या वेळेला बांग देतात, त्याच्यातून घरातल्या गृहिणीसुद्धा जाग्या होतात आणि सकाळी भल्या पहाटे उठून त्यावेळेला घरांमध्ये लाईटांची व्यवस्था नव्हती, दिवाबत्तीची व्यवस्था नव्हती. मग मंद प्रकाशामध्ये आपल्या चिमणीमध्ये रॉकेलचा दिवा, त्या मंद प्रकाशामध्ये जणू काही अंधार कमी करण्याचा प्रयत्न करायच्या. झोपलेल्या जात्याला गायला लावायच्या. त्या जात्याचा मंद लयबद्ध प्रौढ न दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत आसमंत जणू काही भरून जायचा त्या आवाजानं. असा त्या जात्याचा आवाज यायचा. घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, त्या जात्यामध्ये ज्यावेळेला ती गृहिणी धान्य टाकते म्हणजे तो घास घालते, त्यातून निघणारा असा जाड असा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या उद्गारानं मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. बहिणाबहिणी सुद्धा जात्यावरची गीतं म्हटलेली आहे, गायलेली आहेत आणि त्या घरात ती गृहिणी जात्यावरती दळण दळते आहे आणि दळण दळत असताना त्या घरातली ती मुलं, लहान मुलं जणू काही आईच्या त्या पायावरती, मांडीवरती डोकं ठेवून तो कर्णमधुर असा आवाज ऐकता आहेत. आईसुद्धा छानसं गीत म्हणते आहे. असा एक सकाळच्या वेळेला वातावरण प्रसन्न करणारं दृश्य हे डोळ्यांनी दिसतं आहे, कानांना ऐकायला येतं आहे. असा मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता वेगळ्याच वातावरणामध्ये ते आपल्याला घेऊन जातं. पापण्या जड झालेल्या असतात, अर्धवट जाग आलेली असते, अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा मिळालेला असतो. घरातल्या साऱ्या वस्तूंना जणू काही एक वेगळंच रूप प्राप्त झालेलं असतं. त्या ओळखीच्या असून सुद्धा अनोळखी वाटत असतात आणि त्याच्यात जात्याचं संगीत साऱ्या अंगावर, जात्यातून पीठ भुरभुरू पडावं तसं जणू काही सांडत असतं. या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. जात्यावरची गीतं गायली जायची पूर्वीच्या काळामध्ये. बऱ्याच अशा साहित्यिकांनी जात्यावरची गीतंसुद्धा रचली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची गीतं प्रसिद्ध आहेत. त्यातून तिच्या
मनातली लपून बसलेली स्वप्न प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही. या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. त्याची खुमारी केवळ शब्दातीत. अगदी आई ज्यावेळेला सकाळी ती दळण दळत असते, आई त्या जात्यावरती दळण दळत असताना ओव्या गात असते. त्या ओव्या गात असताना तिच्या मनातला भाव त्याच्यातून व्यक्त होत असतो, प्रकट होत असतो. आणि जणू काही आपण त्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून अलगदपणे हळवारपणे तो जात्याचा कर्णमधुर असा आवाज आणि छान अशा त्या ओव्या ऐकत कधी आपल्याला झोप येते हे आपल्याला सुद्धा कळत नाही. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो. काही वेळानंतर सूर्य दिसायला लागतो. सर्वीकडे सूर्याचा मंद असा प्रकाश पडलेला असतो आणि म्हणून जणू काही दिशा आकाराला येतात. सकाळचं कोवळं ऊन पडलेलं असतं. अवतीभवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप मिळत असतं. त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीनं आपल्या सुटकेची वाट पाहत असताना चिमण्यांना कंठ फुटतो. गावातले ते कोंबडे जे आहे त्या कोंबड्यांना मोठ्या अशा डाल्याखाली झाकून ठेवलेलं असतं आणि मग त्या डाल्यातूनच ते आवाज देत असतात, आरवत असतात, बांग देत असतात. आणि जसं जसं त्या ठिकाणी सूर्य वर येणार, जसं जसा प्रकाश येणार तसं तसंच त्यांना जणू काही सुटका आपली कधी होणार, या डाल्यातून आपल्याला कधी तो मालक बाहेर काढणार याची वाट ते पाहतात. आणि अशा वेळेला चिमण्यांचा कर्णमधुर असा आवाज आपल्याला ऐकायला येतो. कावळ्यांचं भरभरीत कावळ्यांचा आवाजसुद्धा फांद्यांमधून ऐकायला येतो. व्हायोलिनवर हलक्या हातानं तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते. घराच्या भिंतीवर, अंगणात, एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना जणू काही त्या म्हणत असतात. मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालत असतो. झाडाच्या ढोलीमधून झाडाच्या खोडाला, झाडाच्या फांदीला, त्या लाकडाला एक घरटं त्याचं तयार केलं असतं. त्या पोपटाच्या त्या घरट्याला ढोली असं म्हटलं जातं. त्या ढोलीतून त्याचेसुद्धा त्या ठिकाणी सूर बाहेर पडतात. सकाळचं हे संगीत वाद्यवृंदासारखं वाटतं आपल्याला. परस्परांना पूरक असणारे आणि तीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परामध्ये इतके कालवले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. त्याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावं तसा काही आवाज त्यामध्ये मिसळत जातो. त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाहो असतो. बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते. शेळ्या मेंढ्यांचा आवाज ऐकायला येतो. गाईच्या दुधासाठी आसुसलेलं ते वासरू, त्याचा आवाज येतो. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा जणू काही काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज जसा व्हावा तसा आवाज आपल्याला ऐकायला येतो. त्याच्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एकतारीचा सूर छेडत असते. सकाळी सकाळी ती गृहिणी, घरातली ती प्रमुख व्यक्ती गाई गुरांकडे जाऊन, गोठ्यामध्ये जाऊन दूध काढत असते. दूध काढत असताना त्या चरव्यामध्ये दूध घेत असताना, त्या भांड्यामध्ये दूध घेत असताना त्या धारेचा आवाज, दुधाच्या धारेचा आवाज, तो सुद्धा अतिशय कर्णमधुर असा आवाज आपल्या कानावरती पडतो. धारेच्या या संगीतातही एक जादू असते. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो आणि जसजसं ते भांडं भरायला येतं तसा आवाजामध्ये सुद्धा फरक जाणवतो. गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज अतिशय गंभीर आणि वजनदार होत जातो. त्यावेळी पलीकडच्या विहिरीवर चाक वाजत असतं. विहिरीतून पाणी काढत असताना पाणी काढण्यासाठी त्या विहिरीवरती ते चाक लावलेलं असतं आणि फिरकी लावलेली असते. लाकडाचे 2 दांडे त्याला लावलेले असतात आणि मध्ये एका दांड्यामध्ये ते चाक घातलेलं असतं. त्याच्यावर दोर टाकून पाणी काढायचं काम गावातल्या त्या गृहिणी करतात. त्याचा आवाज होतो. एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते.
त्यावेळी किरट्या आवाजामध्ये तक्रार करणारे ते चाक सहज कुणाच्याही लक्षात येतं, सहज कुणाचंही लक्ष वेधून घेण्याचं काम ते करत असतं. कुठेतरी एखादी मोठ त्या सुरामध्ये आपला सूर मिसळत असते. पूर्वी विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्या विहिरीवरती मोटर नसायची, लाईटची सुविधा नव्हती. मग मोट असायची, चांबड्याची एखादी पिशवी, पखाल ज्याला म्हणायचे, ती पखाल विहिरीतून खाली सोडली जायची. बैल त्याला जुंपलेला असायचा वरती आणि रेड्याच्या साह्याने, बैलाच्या साह्याने ती पखाल पाण्याची भरलेली पिशवी वर ओढली जायची. तिचा सुद्धा एक विशिष्ट असा आवाज व्हायचा, त्याला मोट असं म्हणायचे. त्या मोटेचा सूर सुद्धा ऐकू यायचा. तो कुई कुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटायचा. मात्र या आवाजाकडे आपलं लक्ष जातेच जाते. आसमंतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलन जणू काही भरलेलं असतं. ते फक्त आपल्याला गावामध्ये ऐकायला मिळतं. शहरी भागामध्ये आज आपण बघतो, शहरी भागामध्ये आज आपण राहत असताना लोकवस्त्या वाढल्या, रस्त्यांच्या लांबी रुंदी वाढल्या, घरं वाढली आणि हळूहळू पशुपक्ष्यांची संख्या जी आहे ती कमी झालेली दिसून येते. मग कुठे आपल्याला असे आवाज ऐकू येणार, कुठे असे कर्णमधुर आणि गोड अशी सूर आपल्या कानी पडणार? जे काही पडत असतील ते फार क्वचित आवाज आपल्या कानावरती येत असतात. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला अशा पशुपक्ष्यांच्या, वेगवेगळ्या वनस्पतींच्या, वेगवेगळ्या या गोष्टींचे सूर आपल्या कानी पडतात, आवाज आपल्या कानी पडतात आणि ज्यामुळे आपलं आयुष्य, आपलं जीवनसुद्धा आणखी बहरून येतं, रंगतदार होऊन जातं. गावाला आता जाग आलेली आहे. शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानावरती येत असते. गावाच्या जवळ असलेली शाळा जी आहे त्या शाळेमध्ये प्रार्थना सुरू असते. ती सुद्धा गावापर्यंत ऐकायला येत असते. जनावरांचं हंबरणं मध्येच वातावरणाला भारभूत करत असतं. गाई गुरं जी आहे, जी गोठ्यामध्ये बांधलेली आहेत, त्या गाई गुरांच्या हंबरण्याचा आवाज मध्येच ऐकायला येतो. लहान मुलांचा आवाज वातावरणात छेदून आकाशात जात असतो. घरातल्या भांड्यांचे आवाज होतात, धुण्याचा आवाज, भाकरी थापण्याचा विशिष्ट असा, नानाविविध पशुपक्ष्यांचे आवाज, दूर अंतरावरून घुमत घुमत येणाऱ्या झऱ्याचा आवाज, ओढ्याची खळखळ, पानांची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज, रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, किडामुंगी दिसण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक असा ठेका धरणारा आवाज, अशा नानाविध आवाज त्या ठिकाणी गावामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात, आपल्या कानावरती पडतात. पुढे दिलाय देवळातल्या नानाविविध आकाराच्या घंटांचा आवाज, नवजात कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज, शेळ्या मेंढ्यांची ती छोटी छोटी पिल्लं, त्यांचा आवाज आपल्या कानी पडत असतो. स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज, गृहिणी घरामध्ये स्वयंपाक करते आहे, ते लहान बाळ जणू काही आठवून त्याला काहीतरी मागायचं असेल आणि तो मागत असताना रडतो आहे, तो आवाज कानावरती पडतो. जनावरांच्या हंबरण्याचा आवाज आहे. त्यांना गाय रानात नेताना येणारा शेकडो खुरांचा आवाज आहे. सकाळ झालेली आहे, सकाळ झाल्यानंतर बराचसा वेळ झालेला आहे. गावातली गुरंढोरं चारणाऱ्या ज्या मुलं असतील, गुरंढोरं घेऊन जाणारी जी लोक असतील, ती गुरंढोरं घेऊन जातात, ती गाय रानामध्ये, जंगलामध्ये घेऊन जात आहेत. आणि ते घेऊन जात असताना त्यांच्या पायांचा, खुरांचा होणारा आवाज, घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज ऐकायला येतो. असे किती म्हणून आवाज सांगावे, नानाविध आवाज आपल्या कानी पडतात की ज्यामुळे आपलं आयुष्य अतिशय रममाण होऊन जातं. आपण अगदी गावामध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींची अनुभूती आपल्याला मिळते आणि ग्रामसंस्कृतीचा तो पाया म्हणून ओळखला जातो. ग्रामसंस्कृतीचा जिवंतपणा त्याच्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. असे नानाविध आवाज आपल्याला गावी गेल्यानंतर ग्रामसंस्कृतीमध्ये या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्या भोवती फेर धरू लागते. अगदी एकटक ज्या वेळेला आपण ते ऐकतो, कानामध्ये आपण प्राण आणून ते ज्या वेळेला ऐकतो, एकटक आपण ज्या वेळेला ऐकतो,
त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची अनुभूती येते आणि एक वेगळ्याच जगामध्ये ती आपल्याला घेऊन जाते. हे सारे आवाज एकमेकात कालवलेले असतात, वातावरणाला जिवंतपणा ते आणतात. आपल्या मनांना लसलसत्या सुरांचे पानं आपोआप अंकुरलेले असते. आपले मनही मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनामध्ये जणू काही तरंगत जाते. असे नानाविध आवाजाचे तरंग, नानाविध सूर आपल्याला गावी गेल्यानंतर ग्रामसंस्कृतीचा अनुभव घेत असताना खेडोपाडी गावांमध्ये हे आपल्याला सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात, ऐकायला मिळतात. अशा पद्धतीनं सुरांची ही जादूगरी जर आपल्याला अनुभवायची असेल तर ग्राम जीवनामध्ये कधीतरी आपण डोकावून पाहिलं पाहिजे. ग्रामीण संस्कृतीचा अनुभव आपण घेतला पाहिजे की ज्या अनुषंगाने आपल्याला अशी सुरांची जादूगरी जी आहे ती अनुभवायला मिळेल. अशा पद्धतीने आपण हा पाठ आज श्रवण केलेला आहे. पाठावर आधारित शब्दार्थ असतील, वाक्प्रचार असतील किंवा त्यावर आधारित स्वाध्याय असेल, तो पाठाच्या शेवटी दिलेला आहे, तो आपण सोडून घ्यायचा आहे. ठीक, धन्यवाद.